या प्रकरणी मृत तरुणीच्या बहिणीनं पोलिसात तक्रार दाखल केली आहे। तक्रारीनुसार संबंधित वरिष्ठ निवासी डॉक्टरनं तरुणीशी प्रेमसंबंध ठेवून तिला लग्नाचं आश्वासन दिलं होतं, मात्र नंतर जातीय कारणांचा दाखला देत लग्नास नकार दिला। या अपमानामुळे आणि मानसिक छळामुळे तरुणी प्रचंड तणावात होती, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे। या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी भारतीय न्याय संहिता तसेच अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे। पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलंय की आरोपी वरिष्ठ निवासी डॉक्टरला अटक करण्यात आली असून त्याची कसून चौकशी सुरू आहे। दोघांमधील संबंध, संवाद तसेच कॉलेजमधील इतर बाबींचाही तपास केला जातोय। मृत्यूमागील नेमके कारण स्पष्ट करण्यासाठी सर्व कायदेशीर प्रक्रिया राबवली जात असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे। मृत तरुणी ही जोगुलांबा गढवाल जिल्ह्यातील अत्यंत गरीब कुटुंबातून आलेली होती। तिनं सामाजिक कल्याण वसतिगृहातील शाळेत शिक्षण घेतलं होतं। तिच्या कष्टाळू वृत्तीमुळे 2020 साली सिद्दीपेठच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात MBBS अभ्यासक्रमात प्रवेश मिळवला। सध्या ती हाऊस सर्जन म्हणून कार्यरत होती। पोलिसांच्या माहितीनुसार तरुणी अभ्यासात हुशार तर होतीच, पण खेळ, सांस्कृतिक उपक्रम आणि इतर उपक्रमांमध्येही ती सक्रिय होती। तिचे आई वडील रोजंदारीवर मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात, तर तिची मोठी बहीण सॉफ्टवेअर अभियंता म्हणून कार्यरत आहे। या दुर्दैवी घटनेनंतर वैद्यकीय महाविद्यालयात तसेच संपूर्ण वैद्यकीय क्षेत्रात शोककळा पसरली आहे। अनेक डॉक्टर संघटना आणि सामाजिक संघटनांनी घटनेबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली असून दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे। पोलिसांनी सर्व बाजूंनी तपास सुरू असून कुणालाही पाठीशी घातला जाणार नाही असा ठाम विश्वास व्यक्त केला आहे।